नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 फेब्रुवारी 2024 या परीक्षेत विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर सूची आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. बुद्धिमत्ता विषय आहे. या बुद्धिमत्ता विषयातील प्रश्नांची उत्तरे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 26. खालील चौकटीत एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हे दिलेली आहेत. 0 ते 9 हे अंक या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक चिन्हासाठी प्रत्येक अंकासाठी एक सांकेतिक चिन्ह या ठिकाणी दाखवलेलं आहे. यावरून आपल्याला भरीव गोल अधिक भरीव त्रिकोण वजा स्टार कंसाचा घातांक उलटा त्रिकोण या ठिकाणी दिलेला आहे भागिले त्रिकोणाचा घातांक त्रिकोण दिलेला आहे अधिक चौकोन वजा स्टार बरोबर किती याची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे. आता याच्या किमती जर आपण भरल्या तर बघूया आपण या ठिकाणी भरीव वर्तुळ कसं सोडवायचं बघा. भरीव वर्तुळाची किंमत 9 आहे. जर आपण या किमती जर पाहिल्या तर इथं किमती आपल्याला दिसतील. बघूया आपण किमती इथं. इथं किमती आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी भरीव वर्तुळ जे आहे त्या भरीव वर्तुळाची किंमत 9 आहे. 9 अधिक भरीव त्रिकोण आहे त्रिकोणाची किंमत या ठिकाणी 8 आहे. 9 अधिक 8 वजा स्टारची किंमत 7 आहे. या चिन्हांच्या सांकेतिक चिन्हांच्या किमती जर आपण या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला समीकरण मिळेल 9 अधिक 8 वजा 7 कंसाचा वर्ग भागिले 5 चा वर्ग अधिक 6 वजा 7 बरोबर 9 अधिक 8 17 होईल. 17 वजा 7 10 येईल. 10 चा वर्ग भागिले 5 चा वर्ग अधिक 6 वजा 7 याची किंमत वजा 1 येईल. 10 चा वर्ग 100 भागिले 5 चा वर्ग 25 वजा 1 100 भागिले 25 4 किंमत येईल वजा 1 आहे. तसंच पुढे लिहिलं आपण 4 वजा 1 3 किंमत आली आणि 3 या चिन्ह सांकेतिक चिन्ह म्हणजे 3 या अंकासाठी कोणतं सांकेतिक चिन्ह दिलेलं आहे बघा. इथं 3 या अंकासाठी चौकोन आणि त्यामध्ये एक कर्ण दाखवलेला आहे. कर्णाची दिशा पण लक्षात घ्यायची आहे. जे 3 साठी जे चिन्ह आहे ते अशा प्रकारचं चिन्ह या ठिकाणी मिळालं आणि हे चिन्ह असणारा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. मग प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर पर्याय 1 येईल. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 27 व 28 साठी सूचना आहे. एका सांकेतिक भाषेत कलम हा शब्द 432 लकब हा शब्द 321 आणि कसब हा शब्द 152 असा लिहितात. येथे अक्षरांचा व अंकांचा क्रम समान असेलच असे नाही. यावरून आपल्याला जे 2 प्रश्न विचारले त्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायची आहेत. 27वा प्रश्न आहे यावरून सरबक हा शब्द कसा लिहाल. खाली अंक दिलेले आहेत 28 15 58 43 58 12 आणि 58 14 यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. बघूया आपण आता हे 3 शब्द या ठिकाणी कसे दाखवले आहेत बघा. कलम हा शब्द जो आहे तो 432 असा दाखवलेला आहे. लकब हा शब्द 321 आणि कसब 152 दाखवलेला आहे. यावरून समान अक्षर समान अंक या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये क समान आहे आणि तिसऱ्यामध्ये पण क आहे. म्हणजे तिन्ही शब्दामध्ये क हा अक्षर आलेला आहे आणि तिन्ही मध्ये समान असणारा अंक जो आहे तो 2 आहे. म्हणून क ची किंमत 2 आली. त्यानंतर ल पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आहे. 2 अंक गेलेला आहे. आता इथला 2 अंक गेलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ल आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये राहिलेल्या अंकापैकी 3
हा समान अंक आहे म्हणून ल ची किंमत 3 आली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये ब समान आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये समान असणारा अंक 1 आहे म्हणजे ब साठी 1. त्यानंतर उरलेली अक्षरांनी उरलेले अंक म साठी 4 येईल आणि स साठी 5. हे क्रमांक जर आपण काढले तर मग यावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. आता सरबक हा शब्द कसा लिहिला जाईल असं विचारलेलं आहे. तर सरबक हा शब्द स साठी 5, त्यानंतर र साठी आपल्याला अक्षर नाही, तिथं र कुठे किंमत आलेली नाही, काही नाही. ब साठी 1 आहे आणि क साठी 2 आहे म्हणजे 5, 1 आणि 2 आणि र साठी 8 हा अंक या ठिकाणी घेतला तर 58-12 हा अंक आपल्याला मिळेल आणि 58-12 अंक असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, जे याचं उत्तर आहे 27चं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, पुढील कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता 434, तर 4 साठी अंक कोणता आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. तर 4 साठी म आहे, 3 साठी ल आहे आणि पुन्हा 4 साठी मल म हा शब्द होईल. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये 434 अंक दिलेला आहे म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी एक बरोबर येणार आहे, पहिला पर्याय. त्यानंतर आणखी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये 511 अंक दिलेले आहे. 5 साठी स हे अक्षर आहे, 1 साठी ब आहे म्हणजे स ब ब हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो म्हणून पर्याय 2 हे याचं अचूक उत्तर. असे 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडता येतील. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये असणाऱ्या अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे, जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. तेथे उजवीकडे काटकोनात वळून 17 मीटर चालला, पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8 मीटर चालला व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 11 मीटर चालला. तर तो मूळ ठिकाणाहून कमीत कमी किती अंतरावर असेल? ऑप्शन्स दिलेले आहेत 36 मीटर, 34 मीटर, 35 मीटर आणि 37 मीटर. आता हे उदाहरण कसं सोडायचं? अगदी सोपं आहे बघा. तर जॉन हा एका ठिकाणाहून या ठिकाणाहून दक्षिणेकडं 29 मीटर चालत गेलेला आहे. पुन्हा तो उजवीकडे वळून 17 मीटर चालत गेलेला आहे. पुन्हा तो उजवीकडे वळून 8 मीटर चालत गेलेला आहे. पुन्हा डावीकडे वळून तो 11 मीटर गेलेला आहे म्हणजे सी या ठिकाणी पोहोचला. तर मूळ ठिकाणाहून तो किती अंतरावर असला पाहिजे? म्हणजे एसी हे अंतर काढायचं आहे. जर आपण सी पासून ही समांतर रेषा जर आपण काढून घेतली तर हे 11 मीटर आहे आणि हे 17 मीटर म्हणजे एकूण 28 मीटर इथं होईल. म्हणजे बीसी अंतर 28 मीटर होईल आणि ए बी अंतर किती होणार आहे? तर ए पासून दक्षिणेकडे 29 मीटर गेलेलं आहे, त्यातनं हे 8 मीटर अंतर जर गेलं तर इथलं राहिलेलं अंतर हे 21 मीटर असणार आहे. म्हणजे इथं काटकोन त्रिकोण आहे, ए बी सी हा काटकोन त्रिकोण. काटकोन करणाऱ्या बाजू 28 आणि 21 असतील. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एबी ची किंमत 21, 21चा वर्ग अधिक बीसी ची किंमत 28, 28चा वर्ग. 21चा वर्ग 441 अधिक 28चा वर्ग 784. म्हणून एसी वर्ग बरोबर बेरीज आली 1225 आणि 1225चं वर्गमूळ जर घेतलं तर दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं तर एसी बरोबर 35 वर्गमूळ येते, 35 मीटर येते आणि 35 मीटर पर्याय असणारा ऑप्शन आहे 3. 35 मीटर जे 29वे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं अचूक आलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. सचिन म्हणाला, माझा रांगेतील क्रमांक 19 असून माझ्या पुढे राहुल हा चौथा आहे. राहुल म्हणतो मी शेवटून 9वा आहे. तर खालील अचूक विधान कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. त्या स्पर्धेत 24 स्पर्धक आहेत. शेवटून 5वा स्पर्धक सचिन आहे. राहुलचे रांगेतील स्थान 16वे आहे आणि मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा आहे. आता हे उदाहरण कसं सोडवायचं? अतिशय सोपं आहे. याचा जर आपल्याला आराखडा तयार करता आला तर हे उदाहरण अतिशय सोपे जाते. आता आराखडा कसा तयार करायचा बघा.
एक रांग या ठिकाणी आपण घेतलेली आहे. रांग घेतलेली आहे. हा मागील पाठीमागून भाग आणि हा पुढून भाग आहे. तर सचिन हा 19व्या क्रमांकावर आहे आणि सचिन काय म्हणतो, त्याच्या पुढे 4थ्या क्रमांकावर राहुल आहे. 1 2 3 4 4थ्या क्रमांकावर राहुल आहे आणि सचिनचा पुढून 19वा क्रमांक आहे. पुढून हा शब्द दिलेला नाही, फक्त रांगेतील 19वा क्रमांक आहे आणि त्याच्या पुढे 4थ्या क्रमांकावर राहुल आहे. परंतु राहुल हा पाठीमागून 9व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच राहुलच्या पाठीमागे 8 मुले असली पाहिजेत. 8 मुले असली पाहिजेत. मग आता इथं आपल्याला कसं काढता येईल बघा. तर हे 8 मुले गेली, म्हणजे पाठीमागून 9वा क्रमांक आहे. आता इथलं 1 2 3 आणि हा 1 4 गेले, तर इथं पुढून राहुलचा क्रमांक 15 येईल. म्हणजे 15 आणि त्याच्या पाठीमागे असणारे 8 आणि स्वतः राहुल असे एकूण किती विद्यार्थी येणार आहेत. इथं 15 पर्यंत, म्हणजे राहुलच्या पुढे 14, मागे 8, 14 आणि 8 22 आणि राहुल 1 23, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 23 मुले आहेत. आता 23 मुले आहेत हा पर्याय या ठिकाणी आहे का, तर नाही. 24 पर्याय म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. त्यानंतर शेवटून 5वा स्पर्धक सचिन आहे. म्हणजे सचिन पुढून 19वा आहे. 23 मुले आहेत, म्हणजे पाठीमागून 5वा 1 2 3 4 5वा क्रमांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 एक उत्तर असेल. राहुलचे रांगेतील स्थान 16वे आहे. राहुल हा पुढून 15व्या क्रमांकाचा आहे आणि पाठीमागून 9व्या क्रमांकाचा आहे, म्हणजेच तिसरा पर्याय पण येणार नाही. मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा आहे. रांगेतील एकूण 23 मुले असतील तर 23 अधिक 1 24 भागिले 2 बरोबर 12, म्हणजे मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12 येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे याचे अचूक उत्तरे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. आता पुढील प्रश्न क्रमांक 31. पुढील प्रश्न क्रमांक 31 आहे. आता 31वा प्रश्न कसा सोडवायचा आपण बघूया. सन 2022चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल. ऑप्शन्स आहेत सोमवार, मंगळवार, रविवार आणि शनिवार. आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघूया. तर हे दिन आपल्याला माहीत असले पाहिजेत. बालिका दिन 3 जानेवारीला असतो आणि क्रांती दिन 9 ऑगस्टला असतो. या दोन्ही तारखा जर माहीत असतील तर हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. कसं सोडवायचं बघूया आपण. 3 जानेवारी 2022ला सोमवार दिलेला आहे. 9 ऑगस्ट 2022चा वार आपल्याला काढायचा आहे. आता 3 जानेवारी पासून, जानेवारी हा 31चा महिना आहे, म्हणजे 3 जानेवारी पासून जानेवारी महिन्यातले 28 दिवस, म्हणजे 7 न जर भागलं तर ऑड दिवस 0 येतील. फेब्रुवारीमध्ये 28 दिवस, कारण लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारीचे 28 दिवस. 28ला 7 न भागलं तर 0 दिवस ऑड येतील. त्यानंतर मार्च 31चा महिना असतो, 7 न भागल्यानंतर 3 दिवस ऑड राहतात. एप्रिल 30चा महिना आहे, 2 दिवस ऑड. मे 31 3 दिवस ऑड. जून 30 2 दिवस ऑड. त्यानंतर जुलै 31 3 दिवस ऑड. आणि ऑगस्ट मधले 9 दिवस जर त्याला 7 न भागलं तर 2 दिवस ऑड राहतील, 2 दिवस बाकी राहतील. जर आपण या ऑड दिवसांची बेरीज केली, 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 बरोबर 15 बेरीज येते. 15ला जर 7 ने भागले तर 7 दुनी 14, म्हणजे 2 आठवडे आणि 1 दिवस बाकी राहते. बाकी 1 दिवस असेल तर सोमवारपासून आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे सोमवारपासून 1 दिवस पुढील वार मंगळवार येतो, म्हणजेच क्रांती दिन 9 ऑगस्ट हा मंगळवार असेल. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 व 33 साठी सूचना आहे. खालील वेन आकृतीत एका शहरातील प्रवाशांची संख्या दिलेली आहे, त्यांचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे निवडा. विमानानं प्रवास करणारे चौकोनामध्ये दाखवलेले आहेत. बसने प्रवास करणारे प्रवासी त्रिकोणामध्ये आहेत आणि रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत. आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा. विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने प्रवास करतात. आता फक्त हा शब्द यामध्ये वापरलेला नाही, म्हणजे बसने प्रवास करणारे मग ते कुठेही असले तरी चालतात. मग
रेल्वेने प्रवास करणारे असो किंवा कशी असो, म्हणजे विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने प्रवास करतात. म्हणजे विमानाने प्रवास चौकोनमध्ये आहे आणि बसने प्रवास त्रिकोणामध्ये आहे. म्हणजे चौकोन आणि त्रिकोण यामध्ये सामायिक असणारे घटक 4 आणि 9 आहेत. 9 आणि 4 13 प्रवासी बसने प्रवास करतात. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 33वा. रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करत नाहीत असे किती प्रवासी आहेत. रेल्वेने प्रवास करतात म्हणजे वर्तुळामध्ये असणारे घटक, परंतु विमानाने प्रवास करत नाहीत म्हणजेच चौकोनामध्ये नसणारे घटक असे किती आहेत. वर्तुळामध्ये आहेत पण चौकोनामध्ये नाहीत. तर 11 आणि 21. 11 आणि 21 हे रेल्वेनं प्रवास करणारे म्हणजे वर्तुळामध्ये असणारे, पण हे घटक विमानानं प्रवास करणारे नाहीत म्हणजे चौकोनामध्ये नाहीत. म्हणजे 11 आणि 21 यांची बेरीज जर केली तर ती बेरीज 32 येते. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे गणिती चिन्हांचे अर्थ यामधला प्रश्न आहे तो. जर 9 गुणिले 17 बरोबर 49, 13 गुणिले 31 बरोबर 100, 12 गुणिले 18 बरोबर 81, तर 14 गुणिले 4 बरोबर किती. ऑप्शन्स आहेत 81, 64, 121 आणि 100. तर काय करायचं बघा, अगदी सोपं आहे. तर 9 गुणिले 17 बरोबर 49 आहे. आता हेच आपण सांकेतिक भाषेमध्ये कसं लिहायचं आहे बघा, जे गणिती चिन्हांचे अर्थ. तर गुणिले चिन्ह या ठिकाणी जी दिलेलं आहे 9 गुणिले 17, पहिल्या संख्येचा वर्ग 9चा वर्ग गुणिलेचा अधिक 17 म्हणजे 9चा वर्ग 81 अधिक 17 बरोबर 98 मिळेल. आणि 98 ची निमपट जर केली तर 49 ही संख्या मिळते, जे 49 दिलेले आहे. त्याच पद्धतीनं 13 गुणिले 31 बरोबर 13चा वर्ग 169 अधिक 31 बरोबर 200. 200 ची निमपट केली 100, हे 100 दिलेलं आहे. त्यानंतर 12 गुणिले 18 बरोबर 81 दिलेलं आहे म्हणजे 12चा वर्ग 144 अधिक 18 बरोबर 162. 162 ची निमपट केली 81 ते 81 पण दिलेलं आहे. याच पद्धतीनं 14 गुणिले 4 ची किंमत विचारलेली आहे. तर 14 गुणिले 4 म्हणजे 14चा वर्ग 196 अधिक 4 बरोबर 200 येईल. 200 ची निमपट केली 200 ची निमपट 100 येईल आणि 100 हे उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. अशा पद्धतीनं हे गणिती चिन्हांचे अर्थ यावरचे उदाहरण आपल्याला सोडवता येते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 35 व 39, 35 ते 39 साठी सूचना आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह जागी येणारा पर्याय शोधा. नट सम्राटला कुसुमाग्रज तर ब्रह्माचा भोपळाला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स दिलेले आहेत गोविंदाग्रज, केशवसूत, केशव कुमार आणि अज्ञातवासी. नट सम्राट या नाटकाचे लेखक कुसुमाग्रज आहेत. ब्रह्माचा भोपळा या नाटकाचे लेखक प्र.के. अत्रे आहेत. प्र.के. अत्रे म्हणजेच केशव कुमार. आता इथं केशवसूत आणि केशव कुमार दिलेलं आहे. तर केशव कुमार यांचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे आणि केशवसूत यांचं नाव आहे कृष्णाजी दामले. म्हणजे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर ब्रह्माचा भोपळा या नाटकाचे लेखक केशव कुमार म्हणजेच प्र.के. अत्रे आहेत. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला असतो तर संविधान दिवस प्रश्नचिन्ह दिलेला आहे. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी तर संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला असतो. दररोज आपण प्रार्थनेला जे संविधान म्हणतो त्यामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न क्रमांक 37. पुढील प्रश्न क्रमांक 37 आहे. आता इथं पहिल्या आकृतीला दुसऱ्या आकृतीमध्ये संबंध दिलेला आहे आणि तिसऱ्या आकृतीला चौथ्या आकृती कोणती येईल तो पद शोधून काढायचा आहे.
जर आपण हे लक्षात घेतलं, हे चिन्ह कसे बदलतात. आता हे चिन्ह इथं दुसऱ्या आकृतीमध्ये खालील आहे, इथलं स्टारचं चिन्ह इकडं वर गेलेलं आहे. त्यानंतर इथलं चिन्ह चौकोनाचं आहे ते वर गेलेलं आहे आणि इथला त्रिकोण हा खाली आलेला आहे. म्हणजे घटीवत दिशेनं पहिली आकृती जर फिरवली काटकोनामध्ये तर पुढील दुसरे पद मिळते. त्याच पद्धतीनं आपल्याला पुढील आकृती फिरवता येते. म्हणजे हा चौकोन इथं वर जाणार आहे, अधिक चिन्ह पुढे येणार आहे, हे स्टार खाली येणार आहे आणि भागिले चिन्ह इकडे जाणार आहे. म्हणजेच जर आकृती घटीवत काटकोनात जर फिरवली तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मधील आकृती अचूक मिळते. ऑप्शन नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. 963 ला 144 तर 842 ला प्रश्नचिन्ह. अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स आहेत 64, 78, 112 आणि 50. यातला अचूक 2 ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत. तर हे ऑप्शन्स कसे निवडायचे, अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येते. कसं सोडवायचं बघूया आपण आता. 963 मधील अंकांची बेरीज केली. 963 मधील अंकांची बेरीज केली. 963 मधील अंकांची बेरीज 9 अधिक 6 अधिक 3 बरोबर 18 बेरीज आली. 18ला जर 8 ने गुणले तर 144 हे दुसरे पद या ठिकाणी मिळते. त्याच पद्धतीनं 842 मधील अंकांची बेरीज 8 अधिक 4 अधिक 2 बरोबर 14 बेरीज. 14ला जर 8 ने गुणले तर 112 येते. म्हणजे 112 हा एक पर्याय आपल्याला मिळाला, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर दुसरा पर्याय कसा शोधायचा, अगदी सोपा आहे. पहिल्या पदातील संख्येतील अंकांचा गुणाकार 9 गुणिले 6 गुणिले 3 यांचा गुणाकार 162 गुणाकार येतो आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज 18 येते. जर 162 मधून म्हणजे संख्येतील अंकांच्या गुणाकारातून त्या संख्येतील अंकांची बेरीज वजा केली, 162 वजा 18 बरोबर 144 हे दुसरे पद या ठिकाणी मिळते. त्याच पद्धतीनं 842 मध्ये अंकांचा गुणाकार 8 गुणिले 4 गुणिले 2 बरोबर 64 गुणाकार येतो आणि अंकांची बेरीज 8 अधिक 4 अधिक 2 बरोबर 14 येते. 64 मधून 14 वजा केले तर 50 येते आणि 50 संख्या असणारा पर्याय आहे 4. म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4 हे त्याचे अचूक उत्तरे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. आता प्रश्न क्रमांक 39 मध्ये कसं सोडवायचं बघा, अगदी सोपं आहे. तर LOH दिलेला आहे, LOH ला PMT तर ITJ ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स दिलेले आहेत RSH, SHR, SIR आणि SHT. तर यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आपण दिलेलं उदाहरण आहे घेतलं, LOH, PMT, ITJ प्रश्नचिन्ह असं लिहिलं. L चा क्रमांक आहे 12, O 15 आणि H 8 आहे. P चा 16 आहे, M 13 आणि T 20 आहे. अशा पद्धतीने आपण हे क्रमांक लिहिलेले आहेत. आता इथं Lच्या पुढील Lच्या मागील चौथे अक्षर म्हणजे 12 आणि 8 यातला फरक 4 आहे. म्हणजे Lच्या मागील चौथे अक्षर H आहे आणि इथं त्याच पदामध्ये P च्या पुढील चौथे अक्षर T दिलेला आहे. T दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि इथं Lच्या पुढील तिसरे अक्षर O दिलेला आहे आणि O च्या मागील 7वे अक्षर H आहे. त्याच पद्धतीनं इथं पुढील असेल तर मागील म्हणजे उलट घ्यायचं आहे. 16च्या मागील तिसरे अक्षर आणि 13च्या म्हणजे M च्या पुढील 7वे अक्षर -7 +7. आता इथं बघूया आपण कसा संबंध दिलेला आहे. I आणि J 9, 10 म्हणजे I अक्षराच्या पुढील पहिले अक्षर J आहे. त्यानंतर 9 आणि 20 म्हणजे आयच्या पुढील 11वे अक्षर T आहे आणि T च्या मागील 10वे अक्षर J आहे. म्हणजे 20 वजा 10 10.
अशी कंडिशन कुठं आहे बघूया आपण आता. पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पर्यायामध्ये आर आणि एच इथं +1 आहे म्हणजे -1. आर आणि एच, आरचा क्रमांक 18, एच 8 येते म्हणजे हे हा पर्याय येणार नाही. यस आणि आर, यसचा क्रमांक 19, आरचा क्रमांक 18 आहे. म्हणजे यसच्या मागील पहिले अक्षर आर आहे. म्हणजे इथं पुढील असेल तिथं मागील अक्षर येणार आहे. आता इथं आयच्या पुढील 11वे अक्षर टी आहे, मधलं अक्षर. पुढील असेल तर मागील अक्षर, म्हणजे यसच्या मागील 11वे अक्षर, पुढील 11वे, मागील 11वे. म्हणजे 19 - 11 8, 8 क्रमांकाचं अक्षर यच आलं. आणि इथं टीच्या मागील 10वे अक्षर जे 20 - 10 10. तसं इथं पुढील येणार आहे 8 + 10 म्हणजे यचच्या पुढील 10वे अक्षर म्हणजे 8 + 10 18, 18 क्रमांकाचा अक्षर आर आहे. म्हणजे यस एच आर हा समूह आपल्याला मिळाला आणि हा समूह असणारा पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. आता ही पर्यायातून कशी निवडायची आहे बघा. तर आरशातील प्रतिमा आपल्याला कशी, म्हणजे वस्तूची आरशात प्रतिमा ज्यावेळेला पडते त्यावेळेला प्रतिमेमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूंची अदलाबदल झालेली असते आणि अशा प्रकारची आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळते. कारण इथं 3 रेघा आहेत, इथं 2 रेघा आहेत, परंतु इथं 7 सरळ दिलेला आहे, इथं 3 सरळ दिलेला आहे. म्हणजे पहिला पर्याय येणार नाही, दुसरा येणार नाही, तिसऱ्यामध्ये इथं 3 रेघा आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे तिसराही पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 4 ही अचूक आकृती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41. खालील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब पर्यायातून निवडा. आता जल प्रतिबिंब पाहताना वरच्या आणि खालच्या बाजूंची फक्त अदलाबदल होते, डाव्या आणि उजवी बाजू आहे तशीच राहते. आणि अशा प्रकारची आकृती जी आहे A2 दिलेला आहे. तर हा उकार जो आहे तो वर तशाच पद्धतीनं मिळणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये ही अचूक आकृती आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे या प्रश्नाकृतीची पाण्यातील जलप्रतिबिंब हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. जलप्रतिबिंबच आपल्याला ओळखायचं आहे. खालची बाजू इथं वरच्या कोपऱ्यात जाणार आहे. हा वरच्या कोपऱ्यातला माशाच तोंड आहे ते खालच्या कोपऱ्यात येणार आहे. ही शेपटी इकडे वर जाणार आहे इकडच्या कोपऱ्याकडं. आणि हा जो अर्धचंद्र या ठिकाणी दिलेला आहे तो वर इथं असा येणार आहे. आणि अशा प्रकारची जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला अचूक मिळते. जे 42व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे जलप्रतिबिंब पाहताना वरच्या आणि खालच्या बाजूंची अदलाबदल होते. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता या ठिकाणी इथं विद्यार्थ्यांनी थोडीशी खाडाखोड केलेली आहे, तरी आपण आकृती बघूया. आपण इथं मनोरा दिलेला आहे आणि या मनोऱ्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. काय प्रश्न काय आपण वाचूया अगोदर. खालील मनोऱ्याचे निरीक्षण करू, त्यातील अंकांच्या मांडणीवरून प्रश्नचिन्हा जागी येणारा अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी मनोरा दिलेला आहे आणि त्याची रचना पाहून आपल्याला अचूक उत्तर काढायची आहेत. तर मनोऱ्याचे 3 प्रश्न असतात. तिन्ही प्रश्न अतिशय सोपे असतात. फक्त पेन्सिलनं अगदी खुणा करून घ्यायचे आहेत. इथं जसा क्रम आहे तसं घ्यायचं. 50 48 58 27. 50 कुठे आहे बघायचं, 50. त्यानंतर 48 आपण बारीक खुणा करूया 48. त्यानंतर 58 सरळ खाली यायचं आहे 58 आणि पुन्हा 27. अशा प्रकारचे चिन्ह मिळालं. तर तसंच 14 18 36 14 18 36 आणि 33 तशाच प्रकारची आकृती, तशाच प्रकारचं चिन्ह आपल्याला मिळतं. तर 26 11 27 50 26 11
26 कुठे बघूया, 26 येत आहे, 26, 11, त्यानंतर 27 हे खाली आलेलं आहे इथं, 27 आणि 50 असं चिन्ह मिळालेलं आहे. आणि अशीच आकृती 26, 29, 33, 14 असं चिन्ह मिळेल. आणि हे चिन्ह असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. 26, 29, 33, 14 पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, 31, 17, 58, 34, 31, त्यानंतर 17, 31, 17, 58, 34, 58 इकडे वर गेलेला आहे आणि पुन्हा 34 इकडे पुढे आलेला आहे. तसंच 15, 19, 36, 15, 19, त्यानंतर 36 आणि 28 ही अशी आकृती मिळाली. त्याच पद्धतीनं 21, 25, 20, 24, 21, 25, 21, 25, त्यानंतर 20 आणि 24 ही आकृती कुठे मिळते बघा. आता 21 पासून सुरुवात आहे, म्हणजे इथं 16 पासून सुरुवात होणार आहे. 16, 60, 32, 35, 16, 60, 32, 35, 16, 60, 32, 35 पर्याय क्रमांक 2. आणखी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर इथं 16 सुरुवात केलेली आहे, इथं 36 न सुरुवात करूया आपण. 36, 56, 35, 30, 36, 56, 35, 30, 36, 56, 35, 30 पर्याय क्रमांक 1 असे 2 पर्याय आपण यामध्ये निवडले. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 45 त्याच प्रकारचा आहे. आता आपण पहिल्या दोन्हीमध्ये रचना कशी आहे ते काढत बसण्यापेक्षा आता इथली रचना चौथ्या पर्यायावरून तिसऱ्या पर्यायाकडे आपल्याला यायचं आहे. 29, 33, 35, 15, 29, 29 कुठे आहे बघूया आपण. 29 येत आहे, 29, 33, 35, 29, 33, 35 तर सरळ खाली आपण आलो. 29, 33, 35, 15 असं वर गेलेलं आहे. म्हणजे 29 पण सुरुवात झाली, 29, 33, 35, 15. तर इथे 29 सुरुवात झाली आहे, म्हणजे इकडे 11 सुरुवात होणार आहे. तसंच खाली यायचं आहे 11, 27, 24, 11, 27, 24 आणि तो वर 15 कडे गेलेला आहे, म्हणजे इथं 31 कडे जाणार आहे. म्हणजे 11, 27, 24, 31, 11, 27, 24, 31 पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं हे मनोऱ्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. आता त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 46 बघूया आपण. 46 समीर, राघव व आमिर यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे 7, 5, 5, 3 असे आहे. समीर हा आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, तर राघवची आजचे वय किती? ऑप्शन्स आहेत 12 वर्षे, 21 वर्षे, 9 वर्षे आणि 15 वर्षे. आता हे उदाहरण कसं सोडवायचं? अगदी सोपं आहे बघा. तर समीर, राघव आणि आमिर हे 3 जण आहेत आणि त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे 7, 5, 5, 3. त्यानंतर त्यांची आजची वय 7x, 5x आणि 3x आपण मानली, कारण वय काहीच माहित नाहीत आपल्याला. आपण x ही समान पट घेतली, म्हणजे x च्या समान पट्टीमध्ये ही वय आहेत 7x, 5x आणि 3x. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर समीर हा आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. तर समीर हा म्हणजे 7x आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे आमिरचं वय 3x आहे, त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी समीरचं वय जास्त आहे. म्हणजे 7x बरोबर 3x अधिक 12, हे 3x इकडे आणले वजा होईल, 7x वजा 3x बरोबर 12, 4x बरोबर 12 येईल, म्हणजे x ची किंमत 3 आली. आपल्याला विचारलेले राघवचे आजचे वय, राघवचं आजचं वय 5x आहे, म्हणजे राघव बरोबर 5x, x ची किंमत 3 आहे, 5 गुणिले 3 बरोबर 15 वर्षे, म्हणजेच राघवचं वय 15 वर्षे आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 47, खालील 4ही घन एकाच घनाची विविध पृष्ठे आहेत, त्यावर 1 ते 6 अंक लिहिलेले आहेत,
तर सम्मुख पृष्ठावरील अंकांची चुकीची जोडी कोणती? हे 4 घन दिलेले आहेत. या घनाच्या 3 बाजू दिसतात. 3 बाजूवर असणारे अंक 1 ते 6 पैकी अंक यामध्ये आहेत आणि पर्यायामध्ये समोरासमोरील म्हणजे सम्मुख पृष्ठावरील अंकांची जोडी दिलेली आहे. तर यातली चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला माहित आहे सम्मुख पृष्ठावरील अंकांची जोडी लगत येत नाही. आता 2 आणि 4 कोणत्या आकृतीमध्ये 2 आणि 4 हे अंक आपल्याला लगत दिसतात का? दिसत नाहीत. म्हणजे ही विरुद्ध पृष्ठावरची जोडी आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. 6 आणि 1 6 आणि 1 हे अंक सुद्धा लगत आपल्याला या ठिकाणी कोणत्याही आकृतीमध्ये दिसत नाहीत. 2 आणि 5 2 आणि 5 हे अंक तिसऱ्या आकृतीमध्ये 2 आणि 5 हे अंक लगत आहेत आणि लगत असणारे अंक सम्मुख पृष्ठावर येत नाहीत. म्हणजे तिसरा पर्याय ही जोडी चुकीची आहे. 5 आणि 3 ही सुद्धा जोडी दिसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 2 आणि 5 ही अंकांची चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 48वा प्रश्न आहे. खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत. त्यावरून योग्य पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे सर्व पेन वह्या आहेत. दुसरं विधान आहे काही पुस्तके पेन आहेत. अनुमाने अ काही पुस्तके वह्या आहेत आणि ब काही वह्या पुस्तके नाहीत. पर्याय दिले आहेत असत्य, ब सत्य, असत्य आणि ब असत्य. तर यातलं अचूक पर्याय कोणते आहे ते 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. आता हे कसं सोडवायचं? अगदी सोपं आहे. बघूया आपण कसं सोडवायचं. आता पहिलं विधान जे दिलेलं आहे सर्व पेन वह्या आहेत म्हणजे पेन असणारं वर्तुळ हे वर्तुळ यामध्ये वह्याच्या वर्तुळामध्ये पूर्णपणे समावेश झालेला आहे. सर्व पेन वह्या आहेत म्हणजे पेन असणारे वर्तुळ हे वह्याच्या वर्तुळामध्ये पूर्णपणे समावेश आहे. म्हणजे सर्व पेन वह्या आहेत. त्यानंतर दुसरं विधान आहे काही पुस्तके पेन आहेत म्हणजे पुस्तके आणि पेन ही एकमेकांना छेदणारी वर्तुळे आहेत. म्हणजे काही पुस्तके पेन आहेत म्हणजे पुस्तक असणाऱ्या वर्तुळाचा काही भाग पेन या वर्तुळामध्ये आहेत. ही पहिली आकृती, दुसरी आकृती काढली. आता या दोन्ही वरून तिसरी आकृती आपण काढूया. तिसरी आकृती कशी येणार आहे? तर पहिली आकृती पेन असणारं वर्तुळ हे वह्या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पेन असणाऱ्या वर्तुळाचा काही भाग पुस्तक या वर्तुळामध्ये आहे. म्हणजेच ही तिसरी आकृती मिळाली. किंवा पुस्तक असणारं वर्तुळ पूर्णपणे वह्या या वर्तुळामध्ये सुद्धा समाविष्ट असू शकते. अशा पद्धतीने चौथी आकृती पण यामध्ये मिळू शकते. शक्यता नाकारता येत नाही. आता 1, 2 आणि 3 वरून जर आपण विचार केला तर काही पुस्तके वह्या आहेत म्हणजे काही पुस्तके वह्या आहेत. आता इथं तिसऱ्या आकृतीवरून काही पुस्तके वह्या आहेत म्हणजे वह्या वर्तुळामध्ये सुद्धा पुस्तक वर्तुळाचा काही भाग आलेला आहे. म्हणजेच काही पुस्तके वह्या आहेत हे अविधान सत्य आहे. पर्याय क्रमांक 3 मिळाला. आपलं असत्य आहे. आणि 3 आणि 4 वरून काही वह्या पुस्तके नाहीत. काही वह्या पुस्तके नाहीत. आता इथं सर्व वह्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत का? तर नाहीत. म्हणजे काही वह्या पुस्तके नाहीत हे विधान सत्य आहे. आणि या चौथ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर काही वह्या या पुस्तक वर्तुळामध्ये समाविष्ट नाहीत म्हणजे काही वह्या पुस्तके नाहीत. म्हणजे ब हे विधान सुद्धा काही वह्या पुस्तके नाहीत हे विधान सुद्धा सत्य आहे. म्हणजे ब सत्य. पर्याय क्रमांक 2. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ही याची अचूक उत्तरे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 49 व 50 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहे. खालील आकृतीत संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. आता इथं 1, 6, 4 त्रिकोणामध्ये 42 आहे. 1, 5, 3, 26, 2, 8, 4, 70, 9, 11, 7 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 225, 251, 275 आणि 224. तर संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखता आलं पाहिजे.
तर काय करायचं बघा, त्या त्रिकोणाच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. वर्गांची बेरीज 6चा वर्ग 36 अधिक 4चा वर्ग 16, 36 अधिक 16 52 होईल, अधिक 1चा वर्ग 1 म्हणजे 53 आले. त्याच बाहेरच्या संख्यांची बेरीज केली, 6 अधिक 4 10 अधिक 1 11, 53 मधून 11 वजा केले 42 संख्या मिळाली. म्हणजे कसं सोडवलेलं आहे बघा इथं, 6चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग वजा 6 अधिक 4 अधिक 1 बरोबर 36 अधिक 16 अधिक 1 वजा अंकांची बेरीज जी बाहेरील संख्यांची बेरीज 11, 36 अधिक 16 अधिक 1 यांची बेरीज 53, 53 वजा 11 बरोबर 42 ही त्रिकोणातील संख्या मिळाली. त्याच पद्धतीनं दुसऱ्या आकृतीमध्ये 5चा वर्ग 25 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 1चा वर्ग 1 यांची बेरीज 35 येते. 5, 3 आणि 1 यांची बेरीज 9 आली. 35 वजा 9 बरोबर 26 ही त्रिकोणातील संख्या मिळाली. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये 8चा वर्ग 64 अधिक 4चा वर्ग 16 अधिक 2चा वर्ग 4 यांची बेरीज 84 आली. 8 अधिक 4 अधिक 2 यांची बेरीज 14, 84 वजा 14 बरोबर 70 ही त्रिकोणातील संख्या मिळाली. याच पद्धतीनं पुढील त्रिकोणामध्ये जर आपण पाहिलं तर 11चा वर्ग 121 अधिक 7चा वर्ग 49 अधिक 9चा वर्ग 81 यांची बेरीज 251 येते. 11 अधिक 7 अधिक 9 यांची बेरीज 27 येते. 251 मधून 27 वजा केले 224 मिळते आणि 224 ही संख्या असणारा पर्याय आहे 4. 49व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळेल आपल्याला. त्यानंतर 50वा प्रश्न आहे, थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. घनमुळात 27 याची किंमत 3 येते. त्यानंतर घनमुळात 8 5, त्यानंतर घनमुळात 125, घनमुळात 64 आणि पुढे 9 दिलेले आहे. घनमुळात 1331, घनमुळात 512 आणि प्रश्नचिन्ह 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता घनमुळात 27 म्हणजे याची किंमत आपण 3 लिहिली. घनमुळात 8 म्हणजे याची किंमत 2 लिहिली. घनमुळात 125 याची किंमत आपण 5 लिहूया. घनमुळात 64 म्हणजे 64चं घनमूळ 4, 1331चं घनमूळ 11 आणि 512चं घनमूळ 8. म्हणजे संख्यांचे घन आणि घनमूळ आपले पाठ आहेत. आता यावरून प्रश्नाच्या जागी कसं लिहायचं आहे बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 4 यांची बेरीज 9, तसंच 11 आणि 8 यांची बेरीज 19 येते आणि 19 संख्या असणारा पर्याय आहे 2. त्यानंतर दुसरा आणखी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तो पर्याय कसा शोधायचा बघा. आता तो पर्याय अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतोय. काय करायचं बघा, 5 आणि 2 यांची बेरीज करायची. 5 आणि 2 यांची बेरीज आली 5. या दोन्हीतला फरक काढायचा. 3 वजा 2 1 फरक आला, म्हणजे बेरीज आणि फरक यांचा गुणाकार. बेरीज 5 आली आणि गुणाकार करायचा आहे 3 अधिक 2 5 गुणिले 3 वजा 2 1, 5 गुणिले 1 बरोबर 5 ही पुढील संख्या मिळाली. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये 5 अधिक 4 9 गुणिले 5 वजा 4 1, म्हणजे 9 गुणिले 1 बरोबर 9 हे पुढील संख्या मिळाली. 11 अधिक 8 19, 11 वजा 8 3, 19 गुणिले 3 बरोबर 57 ही संख्या मिळते आणि 57 ही संख्या असणारा पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे 50व्या प्रश्नाचे 2 पर्याय, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 51 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 51 काय सांगितलंय, त्रिकोणांची संख्या आपल्याला ओळखायची. आता त्रिकोणांची संख्या कशी ओळखायची, सोपं आहे. जर आपण या आकृतीमध्ये जर याला भागांना आपण क्रमांक दिले 1 2 3 4, 4 भाग असतील तर अंकांची बेरीज केली तर किती येणार आहे, 10 त्रिकोण. म्हणजे या वरच्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण तयार झाले. त्यानंतर हा त्रिकोण याचे भाग केलेले आहेत 1 2 3, 3 भाग आहेत. 3 अधिक 2 अधिक 1 6, म्हणजे याचे 6 त्रिकोण झाले. आणि खालच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 भाग आहेत. 4 भागांची बेरीज 10 येते. या सर्वांची जर बेरीज केली 10 अधिक 16 6 16, 16 अधिक 10 26, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 26 त्रिकोण आहेत. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक
52 ते 56 साठी सूचना आहेत. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा. अगदी सोपं उदाहरण आहे. आता जर यातला फरक काढला तर इथला फरक 12 आहे. 43, 31, 28, 12 आणि 10 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 10, 9, 8 आणि 7. 43 आणि 31 मध्ये 12चा फरक आहे. 31 आणि 28 मध्ये 3चा फरक आहे. 28 आणि 12 यामध्ये 16चा फरक आहे. 12 आणि 10 यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे फरक समान नाही. मग हा जो फरक आलेला तो फरक कसा आलेला हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर 4 गुणिले 3 12. 43 मधून 12 वजा करायचा आहे. 43 मधून 12 जर वजा केले 43 वजा 12 बरोबर 31 मिळेल. 31 मधील अंकांचा गुणाकार 3 गुणिले 1 3 आला गुणाकार. 31 मधून 3 वजा केले तर 28 मिळते. 28 मधील अंकांचा गुणाकार 8 गुणिले 16. 28 मधून 16 वजा केले 12 मिळेल. 12 मधील अंकांचा गुणाकार 2 येतो. 1 गुणिले 2 2 येणार आहे. 12 मधून 2 वजा केले 10 मिळेल. आता 10 मधील अंकांचा गुणाकार किती येणार आहे? 1 गुणिले 0 म्हणजे गुणाकार 0च येणार आहे. लक्षात घ्या, गुणाकार 0 आला. जर 10 मधून 0 वजा केले तर कोणती संख्या राहणार आहे? 10च ही संख्या राहणार आहे. म्हणजे प्रश्नाच्या जागी 10 ही संख्या येईल. ऑप्शन नंबर 1. अगदी सोप्या पद्धतीनं हे उदाहरणं आहेत. हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. त्यानंतर आता क्रमानं कोणती आकृती येते ओळखायचं आपल्याला. आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर हे वर्तुळ चिन्ह जे आहे भरीव वर्तुळ हे घटिवत दिशेनं दुसऱ्या आकृतीमध्ये प्रतिघटिवत दिशेनं 2 घर इकडे सरलेलं आहेत. त्यानंतर त्रिकोणाचं चिन्ह सुद्धा 2 घर प्रतिघटिवत सरलेलं आहे. त्यानंतर हा चौकोन जो आहे इथला चौकोन घटिवत दिशेने एकच घर मागे आलेला आहे पुढच्या आकृतीमध्ये. आणि हा भरीव चौकोन जो आहे तो सरळ कर्णाच्या रेषेत पुढच्या चौकोनामध्ये कोपऱ्यात गेलेला आहे. आता तिथून पुढं हे वर्तुळ पुढच्या आकृतीमध्ये 1 2 घर इथं पुढे आलेलं आहे. त्यानंतर त्रिकोण 1 2 घर इथं पुढे आलेला आहे. त्यानंतर इथला भरीव चौकोन वरच्या कोपऱ्यात सरळ गेलेला आहे. आणि हा चौकोन जो आहे तो घटिवत दिशेनं मागे गेलेला आहे. अशा पद्धतीनं आता हे वर्तुळ इथलं जे आहे ते कुठे येणार आहे? इथल्या कोपऱ्यात इथे येणार आहे भरीव वर्तुळ. त्यानंतर हा त्रिकोण जो आहे तो त्रिकोण 2 घर पुढे जाणार आहे. हे सुद्धा 2 घर पुढे आलेला आहे. त्रिकोण 2 घर पुढे जाणार आहे. जे 1 आणि 2 इथं त्रिकोण येणार आहे. त्यानंतर हा चौकोन जो आहे तो पुढच्या कोपऱ्यामध्ये इथं जाणार आहे चौकोन. आणि हे चौकोनाचं चिन्ह जे आहे ते घटिवत दिशेनं वरच्या कोपऱ्यामध्ये इथं जाणार आहे. आणि अशा प्रकारची आकृती असणारा पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. असा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला हे शोधता येते. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 54 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. जर आपण हा प्रश्न जर पाहिला बारकाईनं तर अतिशय सोपा आहे बघा. म्हणजे प्रत्येक गटामध्ये बदल कसा होत गेलेला आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इथं चिन्ह कसे बदलले आहेत बघा. चिन्ह कसे बदलले आहेत हे लक्षात आलं की आपल्याला काहीच अडचण येत नाही. हे पहिलं चिन्ह जे आहे ते पुढील गटामध्ये शेवटी गेलेलं आहे. दुसरं चिन्ह आहे त्या दुसऱ्या क्रमांकावर प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरच आहे. त्यानंतर हे 2 बाण असणारे चिन्ह जे आहे ते एक अंतर पुढे सरकलेलं आहे आणि वर्तुळ हे 2 अंतर मागे आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण जर करत गेलो. आता इथलं पहिलं चिन्ह जे आहे ते शेवटी जाणार आहे. पहिलं चिन्ह शेवटी गेलं तर इथं 2 पर्याय आहेत. पहिलं चिन्ह शेवटी गेले. इथं काय काय चिन्ह बदल झालेले आपण लक्षात घेतोय बघा. चिन्ह बदल कसा कसा झालेला आहे. चौथे चिन्ह प्रथम क्रमांकावर. चौथं चिन्ह जे आहे ते प्रथम क्रमांकावर म्हणजे वर्तुळ पहिल्यांदा येणार आहे. वर्तुळ पहिल्यांदा आलं. चौथं चिन्ह पहिल्या क्रमांकावर येणार आहे. पहिलं चिन्ह शेवटी जाणार आहे. जे 2 बाण असणारे जे चिन्ह आहे ते शेवटी गेलेलं आहे. शेवटी आलं इथं.
त्यानंतर शेवटचे चिन्ह तिसऱ्या स्थानावर, शेवटचं चिन्ह चौकोन आहे ते तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी येणार आहे, तिसऱ्या स्थानावर आलं. आणि तिसरं चिन्ह जे आहे यातलं ते चौथ्या क्रमांकावर जाणार आहे, जे इथं चौथ्या क्रमांकावर हे चिन्ह गेलं. आणि दुसरं चिन्ह जे आहे ते आहे त्याच क्रमांकावर राहणार आहे, भरीव चिन्ह. आणि अशा प्रकारचा पर्याय असणारा कोणता आहे, तो पर्याय क्रमांक 4 आहे. याचं अचूक उत्तर आहे. जे चिन्ह कशा क्रमानं बदलतात हे यामध्ये लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1, 7, 34, 137, 410, 821 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 1641, 820, 1230 आणि 1440. आता संख्या मालिका आहे. मालिका म्हटले की क्रमानं पदामध्ये कसा बदल होत गेला ते आपल्याला लक्षात घ्यावे लागते. तर 6 आणि 7 मध्ये कोणता संबंध आहे? जर 1 आणि 7 मध्ये कसा संबंध आहे, 7 आणि 34 मध्ये कोणता संबंध आहे, हे संबंध आपल्याला शोधता आले पाहिजेत. आता हा संबंध कसा शोधायचा बघा, तरी तो सोडवून तुम्हाला दाखवलेला आहे, सोडून दाखवलेला आहे. कसं सोडवलेलं आहे बघा. 1 ला 6 ने गुणले, 6 एके 6, त्यामध्ये 1 मिळवले, 7 आले. इथं 6 न गुणून 1 मिळवलेलं आहे. आता 7 ला 5 न गुणायचं म्हणजे 1 न कमी न गुणायचं आहे. इथं 6 न गुणलं, इथं 5 न गुणायचं आहे. 7 गुणिले 5 35 येईल. इथं अधिक 1 पहिल्या पदामध्ये केलेलं आहे, इथं वजा 1 करायचं म्हणजे 7 वजा 35 वजा 1 34. त्यानंतर इथं 5 न गुणायचं, आता 4 न गुणायचं आहे म्हणजे क्रमानं 6, 5, 4, 3, 2, 1 असं गुणत जायचं आहे. आणि अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 असं करत जायचं आहे. 34 ला 4 न गुणले, 4 न गुणल्यानंतर 136 येईल, अधिक 1 137 आली. 137 ला 3 न गुणले, 411 येईल, 411 मधून 1 वजा केली, 410 आले. 410 ला 2 न गुणायचं आहे. 410 ला 2 न गुणलं की 820 येईल, 820 मध्ये 1 मिळवले, 821 आलं म्हणजे 2 न गुणले. आता इथं 821 ला 1 न गुणायचं. 821 ला 1 न गुणलं की 821च गुणाकार येणार आहे. त्यातनं 1 वजा केली की 820च राहते. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 56, XBW RGQ LLK प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत FQD, ESF, FQE आणि GQE. बघूया आपण आता हे कसं सोडवायचं आहे. जर आपण प्रश्नामधली अक्षर आपण घेतलेली आहेत XBW RGQ LLK आणि तो प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर त्यांचे क्रमांक आपण लिहिले X24, B2, W23, R18, G7, Q17, L12, L12, K11 असे क्रमांक आपण लिहिलेले आहेत. आता काय करायचं बघा, प्रत्येक गटातलं पहिल्या गटातलं शेवटचं अक्षर आणि पुढील गटातलं पहिलं अक्षर W आणि R 23 वजा 5 18 म्हणजे W च्या मागील 5वे अक्षर R आहे. यातलं शेवटचं अक्षर Q 17 आहे, वजा 5 12 12 क्रमांकाचं अक्षर L आहे. यातलं शेवटचं अक्षर K 11, K वजा 5 11 वजा 5 6 येईल आणि 6 क्रमांकाचं अक्षर F होणार आहे. 6 क्रमांकाचं अक्षर F आहे. त्यानंतर प्रत्येक गटातलं पहिलं आणि शेवटचं अक्षर बघूया आपण. 24 23 म्हणजे X च्या मागील पहिले अक्षर 24 वजा 1 बरोबर 23, 18 वजा 1 17, 12 वजा 1 11, इथं 6 वजा 1 5 आणि 5 क्रमांकाचं अक्षर ई आहे. म्हणजे 2 अक्षर आपल्याला मिळाली. आता त्यानंतर मधलं अक्षर बघूया आपण. मधल्या अक्षरामध्ये काय समज आहे, 2 7 12 म्हणजे 5 चा फरक आहे. 2 अधिक 5 7, 7 अधिक 5 12, 12 अधिक 5 17 आणि 17 क्रमांकाचा अक्षर क्यू येणार आहे. FQE हा शब्दसमूह आपल्याला मिळाला आणि हा समूह असणारा पर्याय आहे FQE, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 मध्ये काय करायचं आपल्याला,
तर मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा सांगितलेलं आहे. 125, 115, 103, 89, 74, 59, 40. तर हा प्रश्न जर आपण यातला लगतच्या मालिकेत चुकीचे पद शोधताना मालिका म्हटलं की लगतच्या पदामध्ये असणारा संबंध लक्षात घ्यायचा आहे. इथला फरक 10, 12, 14 इथपर्यंत फरक येतोय. पुन्हा इथं फरक बदलत जातोय, म्हणजे हे उदाहरण थोडंसं चुकीचं आहे, संदिग्ध आहे. त्यामुळे हे उदाहरण सुटणार नाही, संदिग्ध आहे. यामध्ये संख्या काहीतरी चुकलेल्या आहेत थोड्याशा. पुढील प्रश्न आपण बघूया. 58वा प्रश्न. 1, 8, 5, 9, 4, 5, 8, 5, 1, 9, 1, 5, 1, 5, 8, 9, 5, 4 या अंकमालेत 5च्या आधी लगत वर्गसंख्या आणि 5च्या नंतर लगत घनसंख्या आली आहे असे किती वेळा आले आहे? मोजूया आपण. 5च्या अगोदर वर्गसंख्या आणि 5च्या नंतर लगेच घनसंख्या, म्हणजे हे 1 वेळा. 5च्या अगोदर 4 ही वर्गसंख्या, 5 नंतर 8 ही 2चा घनसंख्या आहे. त्यानंतर 5च्या अगोदर वर्गसंख्या 1 आणि 5च्या नंतर घनसंख्या 1 2 वेळा. त्यानंतर 5च्या अगोदर 1 वर्गसंख्या, 5च्या नंतर 8 घनसंख्या 3 वेळा आलेला आहे. 3 वेळा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 असे 3 वेळा आलेले आहे, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. बाजूच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. आता इथं बाजूला एक आकृती दिलेली आहे. काट, ल, पा, ने, या, हो ही अक्षर दिलेली आहेत. या अक्षरापासून म्हण तयार करायची, म्हणजे वाक्यप्रचार तयार करायचा. वाक्यप्रचार काय होणार आहे तर कायापालट होणे. कायापालट होणे हा वाक्यप्रचार होईल. आणि कायापालट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ, कायापालट होणे याचा अर्थ पूर्ण बदल होणे. आणि पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दिलेली अक्षरमाला, म्हणजे वर इथं ABCD ही गट पद्धतीनं Y पर्यंत अक्षर दिलेली आहेत. तर दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर कसं ओळखायचं बघा, ती सोपं आहे. कसं ओळखायचं तर वर दिलेली जी अक्षरमाला आहे ती Y पासून सुरुवात करायची. YXWVUTSRQPONMLK म्हणजे ABCD तर Y पर्यंत, म्हणजे उलट क्रमाने लिहिली. उलट क्रमाने लिहिल्यानंतर मधल्या क्रमांकाचा अक्षर, कारण 25 अक्षर आहेत, मधल्या क्रमांकाचा अक्षर यम येणार आहे. यमचा क्रमांक 13वा आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे आणखी त्यामध्ये, तर मधल्या अक्षराच्या डावीकडील, मधलं अक्षर यम आलं, त्याच्या डावीकडील 8वे अक्षर, डावीकडील 8वं अक्षर कोणतं येणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. यू हे अक्षर 8व्या क्रमांकाचं आलं. आणि हे 8वे अक्षर यू हे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? डावीकडून यू हे अक्षर Y1, X2, W3, V4 आणि 5व्या क्रमांकावर आहे. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे, मीनाक्षीने पिवळ्या पिशवीतील हिरवी वही बाहेर काढली. या वाक्यात इकारांत अक्षरे किती आहेत? ऑप्शन्स आहेत 6, 4, 5 आणि 7. आता दुसरा ई दिलेला आहे. दुसरा ई याचा अर्थ दुसरी वेलांटी असणारी अक्षर किती आहेत हे ओळखायला सांगितलेलं आहे. बघूया आपण. मीनाक्षीमध्ये क्षी हे 1, त्यानंतर पिशवीतील वी, ती, त्यानंतर हिरवीमधील वी, वहीमधील ही आणि काढलीमधील ली, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 इकारांत अक्षर आले. ही दुसरा दिलेला आहे म्हणून दुसरी वेलांटी धरायची. आणि जर पहिला ई दिला असेल तर पहिली वेलांटी. इकारांत अक्षर 6 आहेत. ऑप्शन नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले, तिसरे, 5वे अक्षर त्याच क्रमाने लिहून
नवीन अक्षरमाला तयार केली तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजू समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? ऑप्शन्स आहेत JW, MW, FY आणि HW. बघूया आपण आता हे कसं सोडवायचं. अगदी सोपं आहे. काय करूया आपण आता, दिलेली जी अक्षर आहेत, वर्णमाला आहे, त्यातलं प्रत्येक गटातलं पहिलं, तिसरं आणि पाचवं म्हणजे ACE, FH, J अशा पद्धतीनं आपण ही वर्णमाला लिहिली. ACEFHJKMOPRTUWY ही अशी अक्षर प्रत्येक गटातील 3-3 अक्षर आपण घेतलेली आहेत. आता यामध्ये काय सांगितलं आपल्याला, तर पीच्या दोन्ही बाजू समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? पी अक्षर इथं दिलेलं आहे, तर पीच्या डावीकडे आपण क्रमांक टाकून घेऊया. 1 2 3 4 असं ये पर्यंत 9 पर्यंत क्रमांक टाकले आणि पीच्या उजवीकडे R1 T2 U3 W4 आणि Y5 असे क्रमांक टाकले. तर पी पासून दोन्ही बाजू समान अंतरावर असणारी जोडी आपल्याला बघायची आहे. तर डब्ल्यूचा क्रमांक 4 आहे आणि जेचा क्रमांक 4 आहे. म्हणजे JW ही जोडी समान अंतरावर येते. ऑप्शन नंबर 1. बाकीच्या जोड्या जर आपण पाहिल्या तर ती समान अंतरावर नाहीत. उदाहरणार्थ MW आपण पाहिलं तर एमचा क्रमांक आहे 2 आणि डब्ल्यूचा 4 आहे, समान अंतरावर नाही. बाकीची कोणती जोडी समान अंतरावर येत नाही. त्यानंतर प्रश्न 63 ते 65 ची सूचना आहे. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह जागी येणारा गट पर्यायातून निवडा. अगदी सोपं आहे. इथं प्रश्नचिन्ह क त क. आता इथं आपण 5-5 अक्षरांचे गट तयार करूया. आपण तर 5 अक्षरांचा गट तयार केला. 1 2 3 4 5. 5 अक्षरांचा गट तयार केला. 1 2 3 4 5 असे गट तयार केले. शेवटच्या गटामध्ये 2 अक्षर राहतात. आता प्रत्येक गटातील अक्षर सारखीच आहेत आणि त्याच क्रमानं आहेत. दुसऱ्या गटामध्ये क आहे, म्हणजे पहिल्या गटामध्ये इथं क येणार आहे. क क त. इथं चौथा अक्षर दुसऱ्या गटामध्ये क्ष आहे, म्हणजे इथं सुद्धा क्ष येणार आहे. त्यानंतर क क. आता इथं पहिल्या गटामध्ये किंवा पुढील गटामध्ये तिसरा अक्षर त आहे, म्हणजे इथं अक्षर त येणार आहे. त्यानंतर इथं तिसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर क आहे, कारण प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर सारखंच आहे, क येणार आहे. आणि प्रत्येक गटातलं शेवटचं अक्षर सुद्धा कच आहे. म्हणजे कोणतं अक्षर मिळालं बघा, क क्ष त क क. क क्ष त क क. पर्याय क्रमांक 4 हा गट आपल्याला या ठिकाणी मिळतो. पर्याय क्रमांक 4 म्हणजे क क्ष त क क. पर्याय क्रमांक 4 मिळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इथला प्रश्न आपण बघूया. त्यामध्ये पुढील प्रश्न आहे, अंक दिलेत 6 7 8 प्रश्नचिन्ह 8 5 8 प्रश्नचिन्ह 4 5 प्रश्नचिन्ह 3 4 प्रश्नचिन्ह 2 3 2 1. आता इथं 3-3 चे गट जर आपण तयार केले तर अगदी सोपं होते बघा ओळखायला. 3-3 चे आपण गट तयार करूया. आता आपण उजवीकडून सुरुवात करूया. 1 2 3. त्यानंतर 1 सोडलेलं आहे, 2 सुरुवात केलेली आहे. 2 इथं 3 येईल, 2 3 4. त्यानंतर 3 सुरुवात पुढे मागील गटामध्ये झालेली आहे. 3 हे 4 आणि 5. पुन्हा 4 सुरुवात झालेली आहे. 4 5 4 5 इथे येणार आहे. 4 5 8. आता इथं 5 न सुरुवात झालेली आहे. 5 8 5 8 आणि पुढचा गट कोणता येणार आहे? इथं 5 8 आलेला आहे. म्हणजे इथं 8 7 इकडे आलेला आहे, म्हणजे इथं 7 येणार आहे. म्हणजे उजवीकडून जर आपण सुरुवात केली तर पहिला अंक पुढील गटामध्ये गाळलेला आहे हे लक्षात येते. म्हणजे 2 3 4 3 4 5. त्यानंतर 4 न सुरुवात होणार 4 5 4 5 8. पुन्हा 5 8 न सुरुवात होणार आहे 5 8 आणि 7.
कारण पुढील गटामध्ये 8 7 6 आहे, म्हणजे पुढील गटातलं हे जे दुसरं अक्षर आहे ते तिसरं येणार आहे 8 7, म्हणजे 7 5 4 3, 7 5 4 3 पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चिन्ह दिलेले आहेत, तर 5-5 चिन्हाचे आपण गट तयार करूया. 1 2 3 4 5, त्या 5 चिन्हाचा गट तयार केला. 1 2 3 4 5, त्यानंतर 1 2 3 4 5 आणि शेवटी 5 चिन्हाचा एक गट राहतो. आता या प्रत्येक पुढील गटामध्ये कसा बदल होत गेलाय ते आपण जर विचारात घेतलं तर लगेच लक्षात येते. तर पुढील गटाची सुरुवात मधल्या चिन्हानं म्हणजे तिसऱ्या चिन्हानं झालेली आहे. तिसरं चौथं पाचवं चिन्ह सलग येणार आहे आणि त्यानंतर पहिली दोन चिन्ह जे आहे ते उलट क्रमानं पुढे जातात, म्हणजे त्रिकोण अगोदर आणि वर्तुळ शेवटी जाणार आहे. म्हणजे इथं स्टार चौकोन अधिक स्टार चौकोन अधिक, त्यानंतर अधिक न सुरुवात झालेली आहे, अधिक त्रिकोण वर्तुळ, त्यानंतर चौकोन आणि स्टार, इथं चौकोन चिन्ह येणार आहे. त्यानंतर वर्तुळानं सुरुवात होणार आहे, वर्तुळ चौकोन आणि स्टार, म्हणजे अधिक चौकोन आणि स्टार ही चिन्हे आली. अधिक चौकोन स्टार चिन्हे असणारा पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 66 ते 70 साठी सूचना आहेत. गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. 66वा प्रश्न, आगरताळा, ऐजॉल, इम्फाळ आणि सिक्कीम. तर आगरताळा, ऐजॉल आणि इम्फाळ ह्या राज्याच्या राजधानी आहेत आणि सिक्कीम हे राज्य आहे. आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे, ऐजॉल ही मिझोरामची राजधानी आहे आणि इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. म्हणजे राज्याच्या राजधानी आहेत आणि सिक्कीम हे राज्य आहे, सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. म्हणजे सिक्कीम हे पद गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न बघूया आपण. गटात न बसणारं पद आपल्याला शोधायचं आहे. 67वा प्रश्न आहे. आता यात गटात न बसणारं पद आपल्याला शोधायचं आहे. तर 67वा प्रश्न सोडवताना जर आपण चिन्हांचा विचार जर केला तर घटीवत किंवा प्रतिघटीवत अशी चिन्ह आपण निवडूया. समजा आपण घटीवत चिन्ह विचारात घेतली, वर्तुळ गुणिले वर्तुळ अधिक, वर्तुळ गुणिले वर्तुळ अधिक, वर्तुळ पुन्हा वर्तुळ इथं आलं म्हणजे हा चिन्ह क्रम बदललेला आहे. वर्तुळ गुणिले अधिक वर्तुळ म्हणजे हा प्रतिघटीवत क्रम आहे आणि या पहिल्या दोन आकृतीमध्ये घटीवत आहे. तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा वर्तुळ गुणिले वर्तुळ अधिक, म्हणजे 1 2 आणि 4 मध्ये चिन्हांचा क्रम जो आहे तो घटीवत दिशेनं सारखाच आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र प्रतिघटीवत क्रम आहे. पर्याय क्रमांक 3 मधील आकृती गटात बसत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्नामध्ये 100, 252, 392 आणि 576 यामधली गटात न बसणारी पद आपल्याला शोधायचं आहे. तर 100 ही संख्या 10चा वर्ग अशी लिहिता येते किंवा 5चा घन वजा 5चा वर्ग अशी लिहिता येते. 252 ही संख्या 6चा घन 216 अधिक 6चा वर्ग 36, 216 अधिक 36 252 होते. 392 ही संख्या 7चा घन अधिक 7चा वर्ग, 7चा घन 343 अधिक 7चा वर्ग 49, 343 अधिक 49 बरोबर 392. 576 ही संख्या 8चा घन अधिक 8चा वर्ग, 8चा घन 512 अधिक 8चा वर्ग 64, 512 अधिक 64 576. म्हणजे दुसरी, तिसरी आणि चौथी संख्या सारख्या सूत्रामध्ये आहे आणि 100 ही संख्या मात्र 5चा घन वजा 5चा वर्ग आहे. म्हणजे पहिले पद गटामध्ये बसत नाही. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर 69वा प्रश्न आहे. 5/15, 6/21, 7/28, 8/30. आता हे उदाहरण कसं सोडवायचं, त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. आता संक्षिप्त रूप जर दिलं तर कसं येणार आहे बघा. संक्षिप्त रूप दिल्यानंतर
5/15 म्हणजेच 5 न भागतो 1/3 आलं. 1ला जर 3 न भागलं तर 0.333 भागाकार संपत नाही, बाकी उरत राहते. 6/21ला 3 न भागतो ते 3 दुनी 6, 3 असतं 21, 2/7 आलं. 7 न 2ला जर भागलं तर भागाकार क्रिया ही सुद्धा संपत नाही, प्रत्येक वेळेला बाकी उरत राहते. इथं 7/28ला 7 न भागलं तर 1/4 येईल. 1/4 म्हणजे 0.25 इथं भागाकार क्रिया खंडित झाली. 8/30 2 न भाग जातोय 4 न 2 न भाग जातोय 2×4 8 आणि 15 आलं. 4ला जर 15 न भागलं तर 0.266666 ही भागाकार क्रिया संपत नाही, म्हणजेच खंडित होणारी क्रिया पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे पद गटात बसत नाही. 7/28 हे पद गटात बसत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70, CWF, DVI, FTL आणि GSN. आता हे जर आपण आहे असं पण घेतलं तर यांचे क्रम आपण लिहूया. C3 W23 F6, D4 F22 I9, F6 T20 आणि L12, G7 S19 आणि N14. तर पहिला आणि शेवटचं अक्षर आपण घेतलं, विचार घेतलं तर 3 दुनी 6 दुप्पट क्रमांकावर अक्षर आहे. इथं 4 दुनी 8 इथं दुप्पट क्रमांकावर येत नाही. 6 दुनी 12 दुप्पट क्रमांकावर येते. 7 दुनी 14 दुप्पट क्रमांकावर येते. परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये तसं येत नाही, जे DVI हे पद गटात बसत नाही असे सांगता येतं. किंवा दुसऱ्या पर्यायातील जो शब्दसमूह आहे त्यामध्ये आय हा इंग्रजी स्वर आहे आणि बाकीची 2 व्यंजनं आहेत. म्हणजे हा इंग्रजी स्वर आहे आय, बाकीच्या कुठल्याही शब्दामध्ये इंग्रजी स्वर आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 मधील शब्दसमूह गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71, खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता इथं आकृती पूर्ण करायची आपल्याला. इथली आकृती बघूया आपण. इथं 71वा प्रश्न आहे. आता इथला भाग दिलेला नाही, तर इथला भाग पूर्ण होण्यासाठी इथं आपण आकृती जर आपण काढली अशी पूर्ण करण्यासाठी, तर कशा प्रकारे आकृती मिळते बघा आपल्याला. म्हणजे इथं असा भाग मिळणार आहे. त्यानंतर हा सुद्धा भाग इकडे असा वाढत जाणार आहे. इथलाही भाग असा वाढणार आहे आणि हाही भाग असा वाढत जाणार आहे. तर अशा प्रकारची आकृती. आणि इथला जो भाग आहे तो इथं असा जोडलेला आहे. इथं जसं जोडलेला आहे तसंच इथं पण जोडलेला असणार आहे. अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये मिळते. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. कारण पहिल्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथली रेषा वेगळ्या पद्धतीने इथं जोडलेली नाही. 3 मध्ये पाहिलं तर इथं कोपऱ्यात जोडलेला आहे, तो कोपऱ्यात नाही, मध्येच जोडलेला आहे. इथं 2 रेषा आहेत, म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72 व 73 साठी सूचना आहे. प्रश्न क्रमांक 72 आणि 73. आता इथं खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला बघायची आहे. ही प्रश्नाकृती दिलेली आहे, तर या आकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक. आता इथं स्टारचं चिन्ह जर पाहिलं तर इथं खाली 1 आहे, बाजूला 2 आहेत. इथं खाली 2 आहेत म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं शेपटीच्या कडेला इथं एक रेघ आहे, इथं रेघ नाही, म्हणजे दुसराही पर्याय येणार नाही. तिसऱ्यामध्ये इथं खाली जो भाग दिलेला अर्धगोल, तर त्यामध्ये इथं 2 रेघा आहेत, म्हणजे तिसरा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 4 मधील आकृती या प्रश्नाकृतीची तंतोतंत जुळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती ओळखायची आहे. तर इथं एक रेघ तिरकी आहे, इथं एक रेघ तिरकी आहे, इथं आहे, इथं 2 रेघा आहेत, इथं 3 रेघा आहेत आणि खाली इथं
अशा प्रकारचं चिन्ह आहे. तर अशा प्रकारची आकृती तर 3 रेखा आहेत म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये इथं कोपऱ्यात रेघ नाही, परंतु इथं कोपऱ्यात रेघ दिलेली आहे म्हणजे ती आकृती येणार नाही. त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये इथं खाली कोपऱ्यात रेघ दिलेली आहे म्हणजे चौथी आकृती येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मधील आकृती तंतोतंत जुळते. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. म्हणजे प्रत्येक खुणांचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आता इथं खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल. तर इथं आकृती या ठिकाणी आपण बघूया. इथं आकृती दिलेली आहे. तर छायांकित केलेला भाग आहे तो कापलेला आहे आणि अशा प्रकारची आकृती पर्यायामध्ये कोणत्या प्रकारची दिसेल उलगडल्यानंतर ते ओळखायचं आहे आपल्याला. अगदी सोपं आहे, लक्षात घ्या. तर इथं वर्तुळ पाकळी एक आहे, जे चारीमध्ये वर्तुळ पाकळ्या होऊन वर्तुळ तयार होणार आहे. प्रत्येक आकृतीमध्ये वर्तुळ दिलेला आहे. त्यानंतर कोपऱ्यात एक चौकोन आहे, जे असे चौकोन चारही कोपऱ्यामध्ये होणार आहेत आणि चारही कोपऱ्यामध्ये चौकोन असणारा पर्याय 1 आणि 3 आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 आणि 3 आहे. परंतु तिसऱ्या पर्यायामध्ये मध्यभागी वर्तुळ पाहिजे चौकोनीला, म्हणजे तिसरा पर्याय पण येणार नाही. म्हणजे दुसरा, तिसरा पर्याय, चौथा पर्याय येणार नाही. इथं एक त्रिकोण आहे, अशाच प्रकारचा इकडेही त्रिकोण तयार होईल. म्हणजे अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसेल. म्हणजे घडी उलगडल्यानंतर आकृती 1, पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आकृतीमध्ये प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये लपलेली आकृती कशी ओळखायची, अगदी सोपं आहे, लक्षात घ्या. तर यामध्ये लपलेली आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये अचूक मिळते. जर तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर प्रश्नाकृतीमध्ये दुसऱ्या पर्यायातील आकृतीचा भाग या ठिकाणी लपलेला आपल्याला दिसतो. इथं असं पण बघतोय, बघून काढायचं आहे. तर अशा प्रकारे इथून असं गेलो, पण इथून आलं, इथपर्यंत आलो पण, आणि पुन्हा इकडं असं जाणार आहे इकडं. म्हणजे अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 मधील जी आकृती आहे ती 2 मधील आकृती तंतोतंत या ठिकाणी जुळते. इकडचा येणारा भाग इथं बरोबर हा भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षेतील प्रश्नपत्रिका या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयातील 26 ते 75 हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहिले. सेट ए आहे हे लक्षात घ्या, कारण ABCD ह्या 4 सेट पैकी प्रश्न मागे पुढे होऊ शकतात. प्रश्न कोणता आहे तो लक्षात घेऊन तुम्हाला मिळणारे गुण यावरून तुम्ही तपासू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.